या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर शहरालगत कुंभारी जवळील रे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात तब्बल 11,200 लाभार्थींना अद्याप त्यांच्या घरांच्या चाव्या मिळालेल्या नाहीत. 30,000 घरकुलांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 9 जानेवारी 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरू झाला होता. तर 19 जानेवारी 2024 रोजी पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र लोकार्पणाला 1.5 वर्षांहून अधिक काळ उलटूनही मोठ्या संख्येने लाभार्थींना प्रत्यक्ष ताबा मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचणी आड येत असल्याचा दावा. हा प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडामार्फत राबविण्यात येत आहे. प्रत्येक लाभार्थ्यास केंद्र सरकारकडून 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात आले असून उर्वरित 2.5 लाख रुपये स्वतःकडून भरणे अपेक्षित आहे. सुमारे 13,000 लाभार्थींना बँकांकडून 2.10 लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. यापैकी सुमारे 4,500 जण नियमित हप्ते भरत आहेत, तर 250 लाभार्थींनी स्वतःचा हिस्सा पूर्णतः जमा केला आहे. मात्र अनेकांना सुरुवातीचे 38 ते 40,000 रुपये भरता न आल्याने प्रक्रिया रखडली आहे. बँकेचे हप्ते थकविलेल्या अंदाजे 2.5 ते 3,000 लाभार्थींना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आहे. कारवाई टाळण्यासाठी फेडरेशनकडून सुमारे 19 कोटी रुपये भरल्याचे सांगितले जाते. पैसे भरलेल्या सुमारे 3,800 लाभार्थ्यांपैकी केवळ 200 ते 250 कुटुंबेच प्रत्यक्षात राहायला गेल्याची बाबही समोर आली आहे. पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह. प्रकल्पात ड्रेनेज लाईन, वीज व नळ कनेक्शन उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अंतर्गत रस्त्यांचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. तरीही आवश्यक सोयी सुविधा पूर्णपणे विकसित नसल्याने अनेक लाभार्थींनी राहायला जाणे टाळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सध्या 100हून अधिक घरांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत आढळत आहेत. काही इमारतींचा रंग उडू लागला असून दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या घरांची अशी अवस्था पाहून लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाभार्थ्यांची नाराजी. हप्ते भरूनही घराचा ताबा मिळत नाही. परिसरात पुरेशा सुविधा नसल्याने राहायला जाणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया काही लाभार्थ्यांनी दिली. देशातील सर्वात मोठा म्हणून गाजावाजा झालेल्या या प्रकल्पात प्रत्यक्षात किती लाभार्थींना लवकरात लवकर ताबा मिळणार, तसेच प्रलंबित सुविधांचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी होत आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.